नमस्कार. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, की पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेवरती उपचार न केल्याचे आरोप जे आहेत, ते त्यांच्या नातेवाईकांनी लावले आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. म्हणजे सिझेरियन झालं आणि 2 जुळ्या मुलांचा जन्म झाला आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. यावरून सध्या खूप आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या विरोधामध्ये आंदोलनं चालू आहेत आणि आपण एकंदरीतच बघतोय की वेगवेगळे राजकीय अँगल सुद्धा याच्यामध्ये येऊ लागलेले आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आता या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि या घटनेची जी आहे ती चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि एक समिती जी आहे ती गठीत केली आहे. यामध्ये धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली आहे. त्यामध्ये एक उपसचिव आहेत यमुना जाधव, अ, सहकक्ष प्रमुख धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, त्यानंतर जे रुग्णालयाचे अधीक्षक आणि विधी व न्याय विभागाचे उपसचिव अशी ही समिती असणार आहे आणि ही समिती जी आहे ती संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करून त्यानंतर याचा रिपोर्ट दाखल करणार आहेत. अशा घटना वारंवार खरं तर घडत असतात आणि अशा घटना घडल्यानंतर मग त्याच्यावरून वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते समोर येतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक वेळेस खरं तर आपल्याला शोधायला लागतात. आणि म्हणूनच जे हे बेसिक प्रश्न आहेत, या बेसिक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत आणि IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर आपल्यासोबत आहेत. याच प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भोंडवे सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. हां, सर नमस्कार. आपल्याला हां, नमस्कार. आपण अर्थातच ही पुण्याची जी घटना आहे ती आपण सुद्धा बघितली असेल. तर नेहमी आपल्याला खरं तर अशा घटना घडल्यानंतरच काही प्रश्न पडतात. तर ही घटना घडल्यानंतर सुद्धा पुन्हा तोच प्रश्न पडलाय, की खाजगी म्हणजे रुग्णालयामध्ये पेशंटला भरती करण्यासाठी खरोखर जे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप लावलेले आहेत, की 10 लाख रुपयांची मागणी केली वगैरे. तर रुग्णालयामध्ये पेशंटला भरती करण्यासाठी खरोखर अशी काही डिपॉझिट जमा करण्याचा काही नियम आहे का? सर्व जी रुग्णालय असतात ती हं, जे आहे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट म्हणून जो आहे त्या हं, अंतर्गत महाराष्ट्रातली रुग्णालयं ही काम करत असतात. यामध्ये हं, खाजगी रुग्णालयांसाठी हं, डिपॉझिट घ्यावं की घेऊ नये, घ्यायचं असेल तर किती हं, घ्यावं याबद्दल कुठलेही लिखित नियम नाहीत. आता ही खाजगी रुग्णालयं जे डिपॉझिट घेतात यामागं एकच हं, कारण असतं, ते म्हणजे हं, ज्यावेळेला पेशंट सगळी ट्रीटमेंट किंवा उपचार झाल्यानंतर त्याला जेव्हा हं, हॉस्पिटलमधून रजा दिली जाते, त्यावेळेला त्याच्यावर एका बाजूनी काही लोड येऊ नये किंवा त्याचा दबाव येऊ नये आणि त्याचबरोबर हॉस्पिटलचंही काम हे चालूच असतं. त्यामुळं तो हं, जो खर्च असतो त्यासाठी अ, अपेक्षित जे जो खर्च आहे त्या रुग्णाचा अंदाजे, हं, हं, त्याच्या साधारणतः हं, काही प्रमाणात 30% 25% अशा पद्धतीने डिपॉझिट घेतलं जातं. अर्थात हं, यामध्ये एक गोष्ट नैतिकतेला धरून अशी आहे, की जर रुग्ण खरोखर गंभीर परिस्थितीत असेल, म्हणजे जर हं, हं, रुग्णाचा जीव धोक्यात असेल काही त्याच्यात, तर अशा वेळेला कित्येकदा डिपॉझिट घेतलंही जात नाही. रुग्ण व्यवस्थित हं. झाल्यानंतर ते मागितलं जातं. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की जवळ-जवळ सर्व हॉस्पिटल्समध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये काय, छोट्या हॉस्पिटलमध्ये अ, केवळ हं, 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 रुग्णाच्या ट्रीटमेंटसाठी अशा पद्धतीचं डिपॉझिट मागितलं जातं. पण हं, धर्मादाय हॉस्पिटलमध्ये जर हं, हं, एखादा रुग्ण हं, त्याची योग्य ती कागदपत्र घेऊन गेला, हं, तर त्याला डिपॉझिट आकारलं जात नाही किंवा ते आकारू नये हा निश्चितच नियम आहे. कारण त्याला धर्मादाय याचा जो नियम आहे हॉस्पिटलचा, त्याप्रमाणे जर तो पूर्णपणे दारिद्र्य हं, रेषेच्या खाली असेल, त्या पद्धतीचं सर्टिफिकेट हं, असेल, तर त्याला पूर्ण उपचार मोफत होत असतात. जर तो काही थोडा हं, वरच्या स्तरावर असेल, तर 50% त्याला त्याच्यामध्ये सूट मिळत असते. त्याच्यामुळं अशा हं, पद्धतीचा आग्रह धरला जात नाही. परंतु कित्येकदा हे असं होतं, की हं, हे रुग्ण धर्मादाय हॉस्पिटलमध्ये जातात, परंतु त्यांच्याजवळ काही कागदपत्र नसतात. मग अशा वेळेला ते हं, कागदपत्र त्यांनी तिथे जमा करेपर्यंत काही डिपॉझिट घेतलं जाऊ शकतं. हं, अर्थातच हे रुग्णाच्या
परिस्थितीवर किंवा शारीरिक परिस्थितीवर तो किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असतं. थोडक्यामध्ये अच्छा. अशा प्रकारचा कुठलाही नियम नाही आणि जर गंभीर हं, परिस्थिती असेल पेशंटची, अगदी हं, जीवन-मरणाच्या काठावर असेल, तर निश्चितच हं. हे कुठलंही चांगलं रुग्णालय अशा पद्धतीची अ, हे डिपॉझिटची रक्कम मागून त्यांचा उपचार रोखून धरत नाही. अच्छा. आणि सर दुसरा एक मग प्रश्न यानंतर निर्माण होतो, की समजा अशी घटना घडली. अशी घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळा मग सरकार त्याची दखल घेतं आणि मग चौकशी समित्या वगैरे. मग खरं म्हणजे अशा घटना घडल्यानंतर त्या हॉस्पिटलवरती काय कारवाई होऊ शकते किंवा ती कारवाईची प्रोसिजर नेमकी कशी असते? नाही, आता हे असं आहे, की हॉस्पिटल म्हणलं तर तुम्ही एक लक्षात घ्या, हं, तिथं अनेक प्रकारचे गंभीर रुग्ण येऊ शकतात आणि त्यामध्ये हं. तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळं जीवन-मरण हो, हा हॉस्पिटल्समधला नेहमीचाच एक प्रकार असतो. बरोबर, त्यामुळं अशा बरोबर. प्रकारची ज्यावेळेला हं, एखादी दुःखद घटना घडते, एखादा रुग्ण हा हं. उपचार करण्यापूर्वी किंवा उपचारादरम्यान ज्यावेळेला मृत्युमुखी पडतो, त्यावेळेला दगावतो. साहजिकच हं, नातेवाईक हे इमोशनली त्या पद्धतीने ते खूप हं. अ, त्यांना राग येतो किंवा त्यांना नैराश्य येतं किंवा त्या झटक्यामध्ये बरोबर. ते इतरही काही गोष्टी करू शकतात. परंतु हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारची घटना घडते हं, आणि जर ती वादग्रस्त आहे, जर त्या रुग्णांचं असं मत असेल, हं, की त्यांना अ, अ, योग्य उपचार मिळालेले नाहीत हं, किंवा हं, काही त्यांच्यामध्ये हॉस्पिटलची काही चूक झाली आहे, हे नेहमीच असं दावा केला जातो. हं. तर ते तिथे कुठल्याही प्रकारचं अ, अ, हिंसक गोष्टी न करता त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते तक्रार दाखल करू शकतात. आता ही हं, तक्रार दाखल करण्यामागं सुद्धा लगेच त्यावर कारवाई किंवा तो गुन्हा दाखल केला जातोच असं नाही. याचं कारण हं, हं, कायद्याप्रमाणे ज्यावेळेला अशा प्रकारची घटना घडते, त्यावेळेला ह्या हॉस्पिटलची किंवा डॉक्टरची चूक आहे किंवा हं, नाही, याची खात्री ही त्या पोलीस ठाण्याला किंवा त्याच्या इन्चार्जला करून घ्यावी लागते. अ, आणि ही हं, करण्यासाठी नियमाप्रमाणे त्यांनी ती केस किंवा त्या केसची जी काही कागदपत्र आहेत किंवा त्या केसचं जे हं, काही घडलेलं आहे, हे सगळं एक एक्सपर्ट कमिटी, विशेष हं. तज्ञांच्या समितीकडे ते सोपवावं लागतं. ही समिती बरोबर. सहसा जिल्हा रुग्णालयातील मोठे डॉक्टर्स किंवा तिथं जर मेडिकल कॉलेज असेल, तर तिथले त्या हं, विभागाचे जे ज्येष्ठ डॉक्टर्स आहेत, अशांची ती समिती केली हं. जाते. ही समिती या सर्व बरोबर. कागदपत्रांचा, केलेल्या उपचारांचा, रुग्णावर झालेल्या परिणामांचा सर्व अभ्यास करते आणि त्यामध्ये की वैद्यकीय शास्त्रानुसार हे उपचार हं, झालेत हं. किंवा नाही याचं तपासणी करून मग तो निर्णय देतात की यामध्ये चूक आहे किंवा नाही. कारण कित्येकदा असं होतं की रुग्ण हं. मृत्युमुखी पडतो सर्व प्रकारचे उपचार योग्य पद्धतीने होऊन सुद्धा. कारण जीवन-मरण हे बरोबर. कुठल्याही डॉक्टरच्याही हातात नसतं. त्यामुळं हो. हे उपचार होऊनही कित्येकदा असं रुग्णांच्या नातेवाईकांचा समज होतो की उपचार योग्य झाले नाहीत. परंतु ही तज्ञ समिती याचा निर्णय देऊ शकते. अर्थात हं, यामध्ये हं. काही गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत, की हे तपासत असताना ते शास्त्रीय पद्धतीने उपचार झालेत किंवा नाही, जे त्या आजाराचं हं, निदान करण्यापासून त्याच्यावर उपचार करण्यापर्यंत ज्या काही वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी असतात, त्यांचं पालन झालंय की नाही, हे पाहिलं जातं. एखादी गोष्ट ही केली नाही किंवा एखादी गोष्ट ही करायची राहून गेली, हां, हेही हं. पाहिलं जातं. याच्यामध्ये ॲक्ट ऑफ कमिशन आणि ॲक्ट ऑफ ओमिशन अशा प्रकारचे 2 नेग्लिजन्स असू शकतात. यामध्ये काय असेल, तर त्या पद्धतीने ती तज्ञ समिती त्या पोलीस ठाण्याला त्यांचं उत्तर पाठवते किंवा त्याचा अहवाल देते आणि त्यानुसार मग कारवाई केली जाते. त्याच्यामध्ये जर डॉक्टरांची चूक असेल, तर मग तो दोषी धरून त्याप्रमाणे तक्रार दाखल करून घेतली जाते आणि पुढं खटला अच्छा. त्याच्यावर होऊ शकतो. ही साधारणतः पद्धत आहे. ओके. सर खरं तर अशी ज्यावेळेस परिस्थिती असते, एक पेशंट अगदी क्रिटिकल असतो आणि म्हणजे जीवन-मरणाच्या दारात असतो. मग हॉस्पिटलच्या चक्रात त्या पेशंटचे जे नातेवाईक असतात म्हणा किंवा अ, रुग्णांच्या सोबत आलेली लोकं असतात, त्यावेळेस तीही गोंधळून गेलेली असतात. मात्र मग ती ती जी वेळ असते, ती वेळ खूप महत्त्वाची असते त्यावेळेसची. तर अशा वेळेस मग रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? एक लक्षात घ्या, की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये हं, अशा प्रकारचा मेडिकल एस्टॅब्लिशमेंटसाठीचा एक कायदा आहे,
की जो 2010 मध्ये महाराष्ट्र सरकारने पारित केला, परंतु दुर्दैवाने हं, त्याची कार्यवाही होत नाही. यामध्ये हं, असं आहे की रुग्णांनी तिथे समजा त्यांच्या मनाविरुद्ध घटना घडल्या असतील किंवा त्यांना समाधानकारक उपचार मिळाले नसतील, तर तिथं तोडफोड करणं किंवा तिथं मारहाण हं, करणं, हिंसक गोष्टी करणं, अगदी वाचाबाचीपासून इतर गोष्टी करणं या कायद्याने गुन्हा हं, आहे. त्या अंतर्गत त्यांना शिक्षा होऊ शकते. त्याऐवजी हं, त्यांनी हे जे आहे तिथं दंगामस्ती करून किंवा हिंसक गोष्टी करून कुठल्याही प्रकारे हं. त्यांच्या दुःखाला दुःख किंवा त्यांची गेलेली व्यक्ती परत येणार नसते. आणि बरोबर. त्यामुळं असं असतं की त्यांच्यापुढं अनेक पर्याय आहेत. एक म्हणजे हं. पोलीस ठाण्यामध्ये आपण क्रिमिनल कंप्लेंट नोंदवू शकतो. त्याचप्रमाणे बरोबर. एक कंझ्युमर प्रोटेक्शन किंवा कंझ्युमर न्यायालय जे आहे, हं, त्यामध्येही ते हं. तक्रार नोंदवू शकतात. याही पलीकडे ते खाजगी पद्धतीनेही म्हणजे सिव्हिल सूट सुद्धा त्या हॉस्पिटल विरुद्ध किंवा त्या अ, 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 डॉक्टरांविरुद्ध करू शकतात आणि मग त्यानंतर बरोबर. न्यायालयीन प्रक्रिया होऊन हं. याचा निर्णय लागतो. काही घटनांमध्ये, काही विशेष घटनांमध्ये अशा पद्धतीचं म्हणजे आता या तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं, अशा प्रकारे हं. सरकार सुद्धा एखादी समिती नेमून त्यामधून त्याचा बरोबर. योग्य सर्व शहानिशा करून काय घडलं त्याची पूर्ण हं. दोन्ही बाजूंनी माहिती घेऊन त्याच्यावर निर्णय देऊ शकते. त्याच्यामुळं तिथं हिंसक गोष्टी करणं हे जरी पुढं असं निष्पन्न झालं की डॉक्टरची चूक घडली आहे किंवा इतर हं. गोष्टी घडल्या, तरी अशा प्रकारे हिंसक कारवाया करणं किंवा हिंसक गोष्टी करणं हे चुकीचं असतं. त्यामुळे अच्छा. शांततेने निदर्शनं करणं किंवा शांततेने आपला जो काही विरोध आहे किंवा हं, आपली जी हं. नापसंती आहे, हे तिथं ते निश्चित व्यक्त करू शकतात. किंबहुना बरोबर. ह्याच्या ॲक्टप्रमाणे बॉम्बे नरसिंह ॲक्टप्रमाणे अशा पद्धतीचं हं. काही गोष्टी असतील, तर त्या हं. नोंदवण्यासाठीही हॉस्पिटलची जबाबदारी असते, की या पद्धतीच्या चुका इथं घडलेल्या आहेत. तर त्या पद्धती अच्छा. त्यांनी ते नोंदवायची असते. त्या हं. पद्धतीने समजा ते हॉस्पिटल जर शहर विभागात असेल, तर कॉर्पोरेशनकडं किंवा तिथल्या हं. नगरपालिकेकडे किंवा इतर जे काही अ, 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 हे असतात म्हणजे जिल्हा परिषद किंवा हे अशा प्रकारच्या आरोग्य खात्यामध्ये आपण या तक्रारी अ, नोंदवू शकतो. तर हे अच्छा. शांततामय मार्गाने झालं तर ह्याच्यामध्ये निश्चितच ही गोष्ट घडू शकतात. यामध्ये असं झालंय की गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या हिंसक घटना वाढलेल्या आहेत. यापैकी खूप हं. कमी गोष्टींमध्ये डॉक्टरांच्या चुका होत्या किंवा काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या. परंतु बहुसंख्य हं. ह्याच्यामध्ये अचानक रुग्ण दाखल होतो. म्हणजे कुठेतरी हं, रस्त्यावर हं. एक मोठा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो बरोबर. माणूस जबरदस्ती झालेला आहे आणि हं, तो हं. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर उपचारानंतर तो दगावतो. अशा वेळेला लोक त्या हॉस्पिटलमध्ये हिंसाचार करतात किंवा हं. कधी-कधी खूप अगदी मृत्यू हं. म्हणजे अगदी अ, मरणोन्मुख अशा अवस्थेमधला एखादा रुग्ण येतो. त्याला डॉक्टर वाचवण्याचा बरोबर. प्रयत्न करतात, परंतु वाचवू शकत नाही. तर अशा प्रकारच्या अनेक घटना असतात, की ज्यामध्ये डॉक्टरांना धैर्याने आणि शांत मनाने तोंड द्यावं लागतं. ज्यावेळेला अशा हं. प्रकारच्या हिंसक घटना किंवा यांचा दबाव ज्यावेळेला येतो, तर डॉक्टर स्वतःचं काम नीट करू शकत नाहीत. काही वर्षांपासून ह्या ज्या घटना घडतात, त्याच्यामुळं डॉक्टरांवर ह्याचा खूप जास्ती परिणाम झालेला आहे. त्यांच्या वैयक्तिक हं. गोष्टींवरही परिणाम झालेला आहे आणि हं. त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम झालेला आहे. एवढंच नाही, तर अनेक डॉक्टरांचं मत असं आहे, की आपण हं. या अशा प्रकारच्या गंभीर केसेस घ्यायच्या की नाही. म्हणजे हं. थोडक्यामध्ये याचा तोटा शेवटी हा रुग्णांना किंवा सर्व जनतेलाच होणार आहे. त्याच्यामुळे अशा निश्चितपणानं. हिंसक गोष्टी करू नये. निश्चितपणानं सर. खरं आहे म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही अगदी व्यवस्थितपणे सांगताय. मात्र हे नेहमीच आहे म्हणजे अगदी सरकारी दवाखाने असो किंवा धर्मादाय हॉस्पिटल्स असतील किंवा खाजगी दवाखाने असतील. अशा घटना महाराष्ट्रामध्ये याआधी सुद्धा झालेल्या आपण बघितलेल्या आहेत किंवा सातत्यानं अशा घटना घडतात. मग अशा घटना घडल्यानंतर सरकारला सुद्धा जाग येते किंवा मग त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होऊ लागते. मात्र अशी काही सिस्टम आहे का, की अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणा किंवा अशा गोष्टी होऊच नयेत, त्यासाठी काही उपाययोजना आहेत का, की ज्या आवश्यक पद्धतीनं करायला पाहिजेत किंवा सरकारनं याच्यावरती काहीतरी अशी एखादी एस-ओ-पी करायला पाहिजे? आता यामध्ये 2 भाग आहेत. एक हं, म्हणजे हॉस्पिटलचे जे प्रकार आहेत, हां, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही खाजगी म्हणजे 2-3 प्रकार असतात हॉस्पिटलचे. एक म्हणजे हं, कॉर्पोरेट हं, हॉस्पिटल, की जी हं, डॉक्टर नसलेल्या संस्था किंवा कंपन्या हं. चालवत असतात. आता कॉर्पोरेट बरोबर. याचाच अर्थ
की ती कंपनी असते, ती फायदा मिळवण्यासाठीच आलेली असते. त्याच्यामुळे बरोबर. त्यांना जे नियम असतात त्याप्रमाणे ते गोष्टी करत असतात आणि चार्जेस लावत असतात. बरोबर. आत्ताच्या या केसमध्ये एका बाजूनी मागितलेलं डिपॉझिट आणि चार्जेस हा एक भाग आहे आणि अचानक हो. घडलेला मृत्यू हा दुसरा भाग आहे. तर बरोबर. यामध्ये बरोबर. डिपॉझिट आणि याबद्दल आपण म्हणलं तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे धर्मादाय इस्पितळ. या धर्मादाय हं, इस्पितळांबद्दल अनेक नियम आहेत. म्हणजे हं. साधारणतः हॉस्पिटलची जी एकूण रुग्णसंख्या असते किंवा जेवढ्या बेड्स असतात त्यापैकी 10% हे बेड्स हे त्यांनी कंपल्सरी गरीब रुग्णांसाठी राखून ठेवायला हवेत. अर्थात हं. त्यासाठी त्याच्या इन्कम सर्टिफिकेट लागतं. आणि बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो स्तर आहे त्यांच्यासाठी हं. अजून इतर 10% ह्या जागा राखून ठेवाव्या लागतात. त्यांना काही अनेक ओके. ह्याच्यामध्ये किती काय-काय गोष्टी करायच्यात ह्या गोष्टीसुद्धा ह्या लिखित आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे अशी की याबाबत धर्मादाय नियमांबद्दल या धर्मादाय हॉस्पिटलबद्दलचे जे कायदे आहेत ते पाळले हं, जातात किंवा नाही याबद्दल फारशी काळजी घेतली जात नाही. अशा प्रकारचा हं. अनुभव आहे आणि तो वैयक्तिक आहे, सर्व स्तरामध्ये आहे आणि मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये याच्याबद्दल अनेकदा गोष्टी आलेल्या आहेत. परंतु त्यातून पुढं काही घडत नाही. ही सर्वात हं. महत्त्वाची. त्यामुळं ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर एका बाजूने सरकारनी या गोष्टी कडकपणे हे केल्या पाहिजेत, की डिपॉझिट हं. घेणं, न घेणं, जागा देणं, न देणं याही करायला पाहिजेत. त्याचबरोबर अ, रुग्णांसाठीची एक जी अ, अ, नियमावली म्हणा किंवा नियमावली. आचारसंहिता हं, हं, हं. डॉक्टरांसाठी जशी आचारसंहिता आहे, तशी बरोबर. रुग्णांसाठी सुद्धा आचारसंहितेची गरज आहे, अगदी. असं वारंवार सांगितलेलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननी यापूर्वी अशा प्रकारची हं. रुग्णांसाठीची आचारसंहिता तयार करून ती सर्व हॉस्पिटल्सना पाठवली होती आणि अनेक रुग्णालयात आजही ती लावलेली आहे. आणि ओके. त्याप्रमाणे त्याचं पालन मात्र होत नाही, कारण त्याच्या विरुद्ध वागणाऱ्या लोकांसाठी जो कायदा आहे, हं. त्यांचीही अंमलबजावणी होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी टाळता येणं कठीण आहे. आपल्या इथं समाजाची मानसिकता अशी असते, की रस्त्यावरून जाताना हो. एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसने जर एखाद्या माणसाला उडवलं, तो मृत्युमुखी पडला, तर लोक तिथं त्याच्या काचा फोडतात, ती बस हं. जाळतात. हा जो प्रकार आहे त्याच मानसिकतेतून या प्रकारच्या गोष्टी घडत असतात. कारण मृत्यू म्हणल्यानंतर लोकांच्या खरं आहे. भावना निश्चितच जाग्या होतात. निश्चितच ते बरोबर. धक्का बसतो आणि त्यातून अशा प्रकारचं अविचारी कृत्य घडतं. त्यात परत ज्यावेळेला हं. एखादी व्यक्ती असते त्यावेळेला हे घडत नाही. ज्यावेळेला जमाव असतो त्यावेळेला हे हं. घडत असतं. पण दुर्दैवाची खरं आहे. गोष्ट अशी आहे, की भारतामध्ये घडलेल्या अशा असंख्य रुग्णालयातील हिंसाचारामागे काही ठराविक अ, अ, प्रकारचे जे काही अ, बेकायदेशीर वागणाऱ्या व्यक्ती त्या हं. अशा व्यक्तींच्या मागे असतात आणि त्यामुळं ह्या गोष्टी घडतात. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट खरोखर. अशी आहे, की डॉक्टरांविरुद्ध घडलेल्या हिंसाचारामध्ये त्यांच्यावर अशा प्रकारच्या अ, जे काय म्हणतात त्याला, की राजकीय आणि अराजकीय शक्तींचा दबाव येतो, की तुम्ही आमच्या विरुद्ध हं. तक्रार करू नका. त्याच्यामुळे डॉक्टरही आपल्या जीवाच्या भीतीने अनेकदा तक्रार करत नाही. तर ही गोष्ट वेगळी आहे. परंतु अ, हं. अ, ज्याप्रमाणे डॉक्टरांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, ही निश्चितच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रुग्णांसाठी सुद्धा निश्चितपणानं. आचारसंहिता आहे, ही सुद्धा पाळली गेली पाहिजे. खरोखर. अगदी बरोबर आहे सर. म्हणजे दोन्हीकडून या गोष्टींवरती खरं तर विचार व्हायला हवा. डॉक्टर ही शेवटी माणूसच आहे आणि प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तोच शेवटी नुसतं महत्त्वाचा डॉक्टर असतो. हा माणूस आहे त्यामुळे असं निश्चित नाही. तर वैद्यकीय हां. शास्त्र आहे ना, हे परिपूर्ण शास्त्र नाहीये. समोर आलेली बरोबर. एकाच आजाराची व्यक्ती काही वेळेस ती हं. बरी होऊ शकते, काही वेळेस तिचा आजार वाढत जाऊ शकतो. त्याच्यामुळे म्हणजे हे जे आहे, जसं आपण बरोबर. गणितामध्ये 1+1=2 असं याच्यामध्ये नसतं, की ही औषधं दिली, की तो रुग्ण बरा होईलच. की प्रत्येकाची तब्येत वेगळी असते, प्रत्येकाचं शरीराची ठेवण वेगळी असते, शरीराची धाटणी वेगळी खरं असते, आहे. त्याचे आजार वेगवेगळे असतात. त्यामधून हे घडत असतं, परंतु याचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळं आलेला रुग्ण आता हा बराच होणार किंवा तो जर बरा नाही झाला, तर डॉक्टरांची चूकच आहे, हे समजणं हं. बऱ्याचदा योग्य ठरत नाही. अर्थात भारतामध्ये घडलेल्या अनेक विविध प्रकारच्या ज्या केसेस आपण बघतो, ज्याचे निकाल लागलेले, त्यामध्ये दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि या प्रकारचे जे दबाव गट आहेत, की ज्यामध्ये मध्यंतरी असंही घडलं होतं, की डॉक्टरांच्या चुका नसताना हे जे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध खटले दाखल केले जात होते आणि त्याच्यामध्ये हं. फारसं शुल्क लागायचं नाही आणि निकाल लगेच मिळायचा. परंतु अशा हं. प्रकारचे चुकीचे आणि अनावश्यक गोष्टी घडल्यामुळं
नंतरच्या याच्यामध्ये जर असे चुकीचे खटले गेले तर त्या खटला करणाऱ्यावरही कारवाई होण्याची किंवा त्याला दंड होण्याची तरतूद करण्यात आली. सांगायचा मुद्दा असा नक्कीच. की हे सामंजस्याने आणि कायदेशीरपणे सर्व गोष्टी व्हायला पाहिजे, तरच यामध्ये या गोष्टी शांततेने नक्की. सुरू शकतात. खरंय. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीमध्ये झाली आणि लोकांना म्हणजे सर्वसामान्य माणसांनाही या गोष्टींचा बऱ्याचदा फटका बसत असतो. तर दोन्हीकडून या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार म्हणून त्यांचीही एक वेगळी जबाबदारी निश्चित व्हायला हवी. खूप खूप धन्यवाद भोंडवे सर. तुम्ही खूप महत्त्वाच्या प्रश्नांवरती अगदी शॉर्ट नोटीसवरती आलात आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या शब्दांमध्ये गोष्टी समजून सांगितल्या. कारण लोकांना अशा घटना घडल्यानंतर खूप प्रश्न पडत असतात आणि या प्रश्नांचीच उत्तरं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे समजून सांगितलीत. पुन्हा एकदा मुंबई तकला तुम्ही या गोष्टी समजून सांगितल्या, आमच्या प्रेक्षकांना समजून सांगितल्या, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तर धन्यवाद. हे होते डॉक्टर अविनाश भोंडवे सर. त्यांनी आपल्याला खूप व्यवस्थितपणे काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जे पुण्याचं प्रकरण आहे त्या पुण्याच्या प्रकरणावरती सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. त्या संदर्भातल्या वेगवेगळे अँगल जे आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि ही मुलाखत कशी वाटली, आपल्याला आणखी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा जर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.